नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये. डबल फॉर्म मोठी अपडेट आपण घेऊन आलो मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर हा एक फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय आणि त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे आणि खरी बातमी काय, सर्व सविस्तर जाणून घेऊया. डबल फॉर्म कॅन्सल होणार आहेत का, त्या बाबतीत सुद्धा आपण याच्यामध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. पुस्तक नव्हे, गर्दीतून वर्दीत जाण्याचे शिवमार्ग म्हणजे 666 प्लस जम्बो भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये मिळणार मित्रांनो आपल्याला 2004 ते 2018 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोबतच भाग 2 मध्ये मिळणार आहे. 2019 ते 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका प्लस 250 सराव टेस्ट. एकूण मित्रांनो 670. आपण जर 670 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला 90+ मार्काची गॅरंटी देणारे पुस्तक आहे. बेस्ट सेलर आहे. टॉपर्सनी सुचवलेले इरॉरलेस आहे. फुल्ली अपडेटेड एडिशन आलेलं आहे. तर निश्चित मित्रांनो हे पुस्तक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. अधिक माहितीसाठी आणि डेमो कॉपीसाठी संपर्क करू शकता 75 88 56 82 20 आणि 97 67 16 55 94 क्रमांकावरती. मित्रांनो जो काय आपला आजचा विषय आहे तो आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23चं जे काय अधिकृत संकेतस्थळ आहे त्या स्थळावर मित्रांनो सध्या अशा प्रकारची एक न्यूज दाखवली जाते बांध करून की अशा प्रकारची सूचना त्या संकेतस्थळावर देण्यात आली असं या व्हायरल फोटोमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल त्यांचे सर्व अर्ज दिनांक 23/4/2024 रोजी बाद करण्यात येणार आहेत. अशा प्रकारचे मित्रांनो एक स्क्रीनशॉट सध्या शेअर केला जातोय. ही पोस्ट शेअर केली जाते. हा फोटो एडिट करून शेअर केला जातोय. तर हा पूर्णतः मित्रांनो हा फोटो हा एडिटेड असून डबल फॉर्म किंवा ज्यांनी जास्त फॉर्म भरले ते एक सोडून त्यांचं काय होणार आहे किंवा त्यांची फॉर्म कॅन्सल होणार आहे अशा प्रकारची अधिकृत माहिती कुठेही सध्या अस्तित्वात नाही आहे आणि असं सध्या तरी काहीही होणार नाही आहे. त्यांचं काय होणार काय होईल तो विषय वेगळा आहे मित्रांनो. पण सध्या अशा प्रकारचे सर्वच फॉर्म कॅन्सल होईल हे पूर्णतः चुकीचं आहे आणि अशा प्रकारचं काहीही अपडेट ऑफिशियल वेबसाईटला नाही. मी आत्ताच ऑफिशियल वेबसाईटला जाऊन आलो, भेट दिली आणि त्याच्यामध्ये जो काही स्क्रीनशॉट आहे तो सुद्धा मी दिला आहे. त्याच्यामध्ये काय देण्यात आलं बघा, इथं दाखवलं होतं की ताज्या घडामोडीमध्ये अशा प्रकारे सूचना देण्यात आली होती डबल अर्जाबाबतची. परंतु वेबसाईटवर गेल्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो. बघा अधिकृत संकेतस्थळावर जेव्हा मी गेलो त्यावेळेस बघा तिथं ताज्या घडामोडी फक्त एकच सूचना आहे आणि ती सूचना अशी आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. त्यामुळे मित्रांनो फक्त एवढीच सूचना ही त्या ठिकाणी आहे. तुम्ही सध्याही जाऊन ती चेक करू शकता आणि जे काही पहिला फोटो आपण बघितला तो पूर्णतः हा एडिटेड आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे मित्रांनो. त्यामुळे काळजी करण्याचं सध्या तरी कारण नाही आहे. डबल फॉर्मवाल्यांचं काय होणार नाही हे गृह विभाग ठरवणार आहे. आणि आपण तर सांगितलं की डबल फॉर्मवाल्यांना काय होऊ शकतं तर त्यांचं एकच होऊ शकतं की काय होणार आहे, ज्यांनी डबल फॉर्म किंवा जे चुकीचा आधार क्रमांक टाकून अर्ज केले असतील त्यांचं बायोमॅट्रिक होणार आहे. बायोमॅट्रिकमध्येच ते सर्वजण बाहेर पडतील. त्यामुळे कॅन्सल करण्याचं काही कारणच नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जासाल तुमचं हॉल तिकीटसुद्धा येणार आहे. डबल फॉर्मनी तुम्ही 10 जरी फॉर्म भरले असतील तुम्हाला 10 ठिकाणचं हॉल तिकीट येईल. परंतु ज्यावेळेस ग्राउंड द्यायचं आहे त्यावेळेस तुमचं तिथं त्या ठिकाणी बायोमेट्रिक होईल. तुमचं थंब त्या ठिकाणी आधार कार्डला मॅच झालं नाही तुमच्या आधार नंबरला तर तिथं तुम्हाला तिथून तो फॉर्म तुमचा कॅन्सल होईल किंवा त्या ठिकाणी तुमची स्पर्धा त्या ठिकाणची बाद होणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही योग्य आधार कार्डने तुम्ही फॉर्म भरला असेल त्या ठिकाणचा चान्स तुम्हाला मिळणारच आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील काही अपडेटमध्ये. धन्यवाद.